नमस्कार, मी प्रतिभा रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे बनवणार आहे। 7 किलो कैरीसाठी लागणारे मसाल्यांचे प्रमाण। मी अर्धा किलो राई डाळ घेतलेली आहे, 1 वाटी लसूण घेतलेला आहे, 250 ग्रॅम मेथी दाणे घेतले आहेत, 250 ग्रॅम धणे घेतले, 250 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे, 50 ग्रॅम मिरे आणि 50 ग्रॅम लवंग, पावशेर तिखट घेतला आहे, 1 किलो मीठ आणि 2 किलो तेल। लसूण आणि चटणी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आता मी तेल तापवून घेणार आहे। तेल गरम होतो तोपर्यंत आता आपण सर्व मसाले एका परातीत रचून घेऊ। मी मेथी दाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते। शोप, लवंग, मिरे मी हे सगळं मिक्सरमध्ये वेगवेगळं करून बारीक करून घेतले होते। मी हिंग पावडर 2 चमचे घेतले आहे। आता मी सर्व मसाले परातीमध्ये व्यवस्थित रचून घेतले आहेत। तेल गरम झालं आहे। आता मी सर्व मसाल्यांवर तेल थोडं थोडं करून टाकणार आहे, म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित भाजले जातील। मसाले खूप छान भाजले जात आहेत। मी आता 1 वाटी हळद टाकणार आहे। मी हळद सर्वात शेवटी टाकली। जास्त गरम तेल असल्यामुळे ती जास्त लाल झाली असती, म्हणून मी हळद सगळ्यात शेवटी घेतली। मी सर्व मसाला आता मिक्स करून घेतलेला आहे। आता 3 तास थंड होण्यासाठी मी फॅन खाली ठेवणार आहे। मसाला आता थंड झाला आहे। मी त्याच्यात थोडी थोडी कैरी मिक्स करून बरणीमध्ये भरून घेणार। बरणीमध्ये आधी थोडा मसाला टाकायचा, म्हणजे कैरी खाली लागणार नाही।
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.